I, Hemant Telvekar, welcomes you all to Education Online platform initiated by the New High School Chinswad. If you haven't subscribed to my channel, subscribe it immediately and hit the bell icon so that you will get notified about new videos. So, today we are going to read a story on tea, the story of tea, the lesson which is prescribed for Standard 9 Marathi medium. Let us begin the actual passage on page number 18. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh, aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing, astringent flavor. It is actually made by brewing, that is, by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured, and processed before they are packed and sold to us. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have one Assam type of tea characterized by the largest leaves. Second, China type characterized by the smallest leaves. And the third, Cambod characterized by leaves of intermediate size. मित्रांनो, द स्टोरी ऑफ टी हा पॅसेजेस मुळात एका प्रश्नाने सुरुवात होतो. आपल्याला प्रश्न विचारला जातो की जगभरामध्ये पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं बरं. आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलं जातं, बरोबर ओळखलं. तुमच्या डोक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आता सुद्धा चहा हेच आलं असेल, नाही? चहा ज्याचा स्वाद, ज्याचा सुगंध अतिशय ताजेतवाणं करणारा, अतिशय सुगंधदायक असणारा चहा दिवसाच्या सुरुवातीला लोक पितात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात. चहा आपल्याला आल्हाददायक वाटतो, त्याची चव कडक असते आणि आपल्याला तो हवाहवासा वाटतो. चहा कसा तयार केला जातो? चहा उकळत्या पाण्यामध्ये चहा पत्ती टाकून चहा शिजवला जातो. काही ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की उकळत्या पाण्यामध्ये चहाची पानं किंवा चहाचे कोंब, आपल्या भाषेमध्ये त्याला आपण पालवी असं म्हणूया, शूट्स हा शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे पॅरेग्राफमध्ये. याची पानं उकळत्या पाण्यामध्ये टाकली जातात आणि हा चहा शिजवला जातो. त्याच्यामध्ये नंतर आपण भारतीय लोक, विशेषतः महाराष्ट्रीयन लोक, आपण त्याच्यामध्ये दूध ओततो आणि चहा पितो. चहाचं वनस्पतीशास्त्रामध्ये नाव जे आहे ते सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलंय, कॅमेलिया सिनेसिस असो. हा चहा तयार कसा केला जातो? आपल्याला या स्लाइडमध्ये, या चित्रामध्ये आपल्याला दिसत असतील चहाचे मळे. या चहाच्या मळ्यांमध्ये चहा पिकवला जातो.
आणि चहाची पानं जी असतात, चहा वनस्पतीची जी पानं असतात ती खोडली जातात. त्यानंतर ती पानं वाळवली जातात. नंतर त्याला फॅक्टरीमध्ये त्याचं प्रोसेस केलं जातं आणि नंतर मग हा चहा छानशा पॅकेटमध्ये भरून मार्केटमध्ये आणला जातो. मार्केटमध्ये हा चहा विकायला ठेवला जातो आणि मग अशा पद्धतीनं चहाच्या मळ्यापासून आपल्याला आपल्या घरामध्ये चहा पिण्यासाठी उपलब्ध होतो. थर्ड पॅराग्राफमध्ये आपल्याला सांगितलंय ते म्हणजे कॅमेलिया सिनेसिस हे एक अशी वनस्पती आहे जी एव्हरग्रीन आहे म्हणून सांगितलंय. एव्हरग्रीन, सदाहरित. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स असं पण म्हटलेलं आहे. ही वनस्पती उष्णकटिबंधामध्ये ही वाढते. उष्णकटिबंधामध्ये या वनस्पतीला खूप चांगलं वातावरण या वनस्पतीला मिळतं. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल्स. 100 ते 125 सेंटीमीटर इतका पाऊस दरवर्षी पडणाऱ्या भागामध्ये चहा पिकवला जातो. म्हणजेच आपल्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये काय म्हणतो त्याला उत्तर पूर्व राज्य जे भारताची आहे त्या राज्यांमध्ये, आसामसारख्या राज्यांमध्ये किंवा इकडे साऊथला केरळमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडतो आणि त्यामुळं त्या भागामध्ये चहा मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जातो. टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट इलेव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. चहाचे मळे जे असतात ते चहाचे मळे अशा उंचीवरती असतात की समुद्र सपाटीपासून म्हणा किंवा 1500 मीटर इतकी उंची असणाऱ्या अशा डोंगराळ भागामध्ये चहा पिकवला जातो. असं म्हटलं जातं की चहा ही वनस्पती म्हणजेच कॅमेलिया सिनेसिस ही वनस्पती अतिशय हळुवारपणे वाढते, मंदगतीने वाढते आणि तिच्या वाढीसाठी, या वनस्पतीच्या वाढीसाठी सुद्धा तशाच पद्धतीची हाईट या वनस्पतीला लागते. फोर्थ पॅराग्राफ आपल्याला सांगितलेलं आहे when the plants mature only the top 1 to 2 inches of the plant are picked. जेव्हा ही वनस्पतीची पूर्ण वाढ होते तेव्हा या वनस्पतीला जी पानं फुटलेली असतात त्या पानांमधली वरची 1-2 इंचावरच्या उंचीवरचीच पानं ही खोडली जातात. These buds and leaves are called flushes. ही वरची 1-2 इंचावरची असणाऱ्या पानांना फ्लश असं म्हटलं जातं. या वनस्पतीच्या सुगीच्या दिवसांमध्ये या वनस्पतीवरती 1-2 इंचावरती वाढणारी जी फ्लशेस जी असतात ही फ्लशेस 7 ते 10 दिवसाच्या कालावधीनंतर ही फ्लशेस म्हणजे हे कोंब चहाच्या वनस्पतीवरती 7 ते 10 दिवसानंतर अवतरत असतात आणि मग ही पानं खोडली जातात. त्याच्यापासून चहा बनवला जातो. चहाची जी वनस्पती आहे कॅमेलिया सिनेसिस, या कॅमेलिया सिनेसिसचं पुढे मोठ्या झाडामध्ये रूपांतर होऊ शकतं. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. पण सर्वच चहाच्या मळ्यांमध्ये कॅमेलिया सिनेसिस या वनस्पतीची वाढ ही खुंटली जाते. मुद्दाम याची वाढ थांबवली जाते. काटछाट करून तिची वाढ थांबवली जाते आणि या वनस्पतीची उंची 3 फूट एवढ्या हाईटवरती ठेवली जाते. याचं कारण आहे की तेवढ्या उंचीवरती ही वनस्पती ठेवली असताना या वनस्पतीला फुटलेली नवीन पालवी किंवा कोंब, पानं ही इझिली आपल्याला तोडता येतात आणि त्याच्यापासून पुढे चहा बनवता येतो. द टीज वी बाय आर usually classified according to their leaf size. आपण मार्केटमध्ये जो चहा आपण घेतो हा चहा ह्या 3 प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि या चहाचं वर्गीकरण हे त्याच्या पानांच्या साईजवरती केलं जातं आणि त्या साईजमध्ये त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आसाम टाईप टी, आसामच्या चहाचा पहिला प्रकार, कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स, की ज्याची पानं आसाम चहाची पानं जी असतात ती पानं मोठी पानं असतात.
दुसरा प्रकार मार्केटमध्ये आहे तो चायना टाईप, कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट ल्यूज. चायना टाईप म्हणजे ज्या चहाची पानं लहान असतात अशा चहाला चायना टाईप चहा आपण म्हणतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो कंबोड, कॅरेक्टराइज्ड बाय लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईड, की ज्या चहाची पानं ही मध्यम आकाराची असतात. तर अशा पद्धतीनं आसाम चहा, चायना चहा आणि कंबोड चहा या 3 प्रकारे चहाचं वर्गीकरण केलं जातं. असं आपल्याला या पेज नंबर 18 वरच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आत्ता जो आपण पॅसेज वाचला त्या पॅसेजमधला शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत या पॅसेजमध्ये आपण चहाच्या वनस्पतीबद्दल आणि एकंदरीत चहाबद्दल आपण मित्रांनो, या स्लाइडमध्ये आपण जो पॅसेज अभ्यासला त्या पॅसेजवरच्या काही नवीन शब्दांबद्दल माहिती दिलेली आहे. बेवरेज जो नाऊन फॉर्ममध्ये दिसतो शब्द, त्याचा अर्थ आहे पेय. अरोमॅटिक ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये असलेला शब्द आहे, सुगंधी असं त्याचा अर्थ होतो. ॲस्ट्रिजंट हा पण ॲडजेक्टिव्ह आहे, कडक असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. शूट्स ज्यांना आपण नाऊन फॉर्मॅटमध्ये आपण जाणतो त्याचा अर्थ आहे कोंब, पालवी आपल्या भाषेमध्ये म्हणूया. ब्रिविंग वर्ब फॉर्ममधला असलेला हा शब्द आहे. ब्रीव उकळून पिणे. ट्रॉपिकल ॲडजेक्टिव्ह आहे, उष्णकटिबंध असा त्याचा अर्थ होतो. प्रून्ड छाटणे. बोटॅनिकल वनस्पतीशास्त्र. चला आता आपण या स्लाइडवरती काम करूया. या स्लाइडमध्ये पॅसेजवरती आधारित काही प्रश्न आपल्याला दिसत आहेत. हे प्रश्न समजून घ्या आणि त्यांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहा. हाव इज टी द बेवरेज मेड. चहा कसा तयार केला जातो. हाव इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड. चहा जो आपल्यापर्यंत येतो, चहापत्ती वगैरे या स्वरूपामध्ये आपल्याला विकला जातो, तो चहा तयार कसा केला जातो. थर्ड क्वेश्चन, वेअर आर टी इस्टेट्स लोकेटेड. चहाचे मळे कुठे असतात बरं. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, वाय आर टी प्लांट्स प्रून्ड. चहाच्या वनस्पती किंवा चहाची झाडं ही छाटली जातात, ठराविक उंचीवरती ती छाटली जातात. याचं कारण काय बरं. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आपल्या वहीमध्ये लिहाल याची मला खात्री वाटते. यानंतर या स्लाइडमध्ये आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक प्रश्न दिला आहे. व्हॉट आर बोटॅनिकल नेम्स, हाव आर दे डिसाइडेड. बोटॅनिकल नेम्स म्हणजे नेमकं काय आहे. वनस्पती शास्त्रीय नावं म्हणजे नेमकं काय. वेगवेगळ्या वनस्पतींना काही शास्त्रीय नाव आहेत. ह्या बोटॅनिकल नेम्स याचा अर्थ काय बरं. अँड हाव आर दे डिसाइडेड, आणि त्यांची नावं कशी ठरवली जातात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. चला आता आपण लँग्वेज स्टडीकडे वळूयात. या पॅसेजमध्ये एक वाक्य एका पॅरेग्राफमध्ये दिसतं. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. बारकाईने बघितलं तर हे वाक्य आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दिसतं. आपल्या सोयीसाठी हे वाक्य आपण असं लिहिलंय, टी इज द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड, जे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायची कशी. विशेषण, त्या विशेषणाला EST प्रत्यय तर असतो किंवा विशेषणाच्या आधी मोस्ट हा शब्द असतो. या वाक्यामध्ये पॉप्युलर हे विशेषण आहे, त्याच्या पाठीमागं विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्या पाठीमागं मोस्ट हा शब्द दिसतो. सुपरलेटिव्ह डिग्रीचं वैशिष्ट्य आणखी आहे आणि ते म्हणजे मोस्ट या आधी द हा शब्द पण आपल्याला तिथे दिसतोय. एकंदरीत हे जे वाक्य आहे ते सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. हे वाक्य आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं लिहिता येईल त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे. टी इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर बेवरेज इन द वर्ल्ड. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होईल. याच कंपॅरेटिव्ह डिग्रीचं म्हणजेच टी इज द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड या सुपरलेटिव्ह डिग्रीचं आणि टी इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर बेवरेज इन द वर्ल्ड या कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं होईल बरं. ते आपल्याला ग्रीन लाईनमध्ये आपल्याला दिसतंय. नो अदर बेवरेज इन द वर्ल्ड इज ॲज पॉप्युलर ॲज टी. ही तिन्ही वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं आणि पॉझिटिव्ह डिग्रीमधले वाक्य हे आपण काळजीपूर्वक बघा.
अशा प्रकारची वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये आली, चाचण्यांमध्ये आली, तर आपल्याला या डिग्री फॉर्ममध्ये आपल्याला चेंज करायला कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. आणि आपल्याला माहीत आहे की मी याच्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती डिग्री ऑफ कंपॅरिझनचे 2 व्हिडिओज बनवलेले आहेत. या डिग्री ऑफ कंपॅरिझनच्या 2 व्हिडिओजमध्ये मी कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं हे बारकाव्यासह सांगितलेलं आहे. हे 2 माझे व्हिडिओ आपण जरूर बघा, समजून घ्या. यापुढे मी सुपरिटेड डिग्रीबद्दल अजून काही व्हिडिओ बनवेन, तेही बघा. आणि डिग्री, चेंज द डिग्री हा प्रश्न आपण कसा सोडवायचा त्याचं योग्य वाचन करा, अभ्यास करा. मला खात्री आहे की तुम्हाला हा प्रश्न अजिबात अवघड जाणार नाही आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि हा अंतिम टप्पा जो आहे तो क्विज टाईमचा आहे. क्विज प्रश्नमंजुषा. आपल्याला चॅलेंज आवडतात ना? आपल्यासाठी एक प्रश्न इथे ठेवलेला आहे, वाचा बघूया. विच स्टेट इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ टी इन इंडिया? आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त चहा उत्पादक असणारं राज्य कोणतं? हा प्रश्न आपल्याला दिलाय चॅलेंज म्हणून. मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला माहिती असेल तर जरूर कॉमेंटमध्ये लिहा. आपल्याला माहिती नसेल तर जरूर याचं उत्तर शोधून काढा आणि त्याचं उत्तर जरूर या व्हिडिओच्या खाली, या व्हिडिओच्या कमेंट्सबद्दल मध्ये आपण लिहायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो. आणि द स्टोरी ऑफ टी या टेक्स्टवरच्या पहिल्या पॅसेजवरती, म्हणजेच पेज नंबर 18वरच्या पॅसेजवरती आपण काम केले आणि मला वाटतं की हा पॅसेज आपल्याला समजला असेल. याचं वाचन आपण करायचं आहे, याच्यावरती आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि स्वाध्याय आपण पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.